संभाजीनगरमध्ये लग्नातील जेवणातून 600 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। कन्नड तालुक्यातील अंबाला इथे ठाकर समाजातील 8 जोडप्यांचा सामूहिक विवाह संपन्न झाला। दरम्यान या विवाहासाठी आलेल्या विविध गावातल्या जवळपास 500 ते 600 जणांनी आता तिथे जेवण केलं आणि त्यानंतर त्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये सुरेश गुलाब या 8 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। लग्न सोहळा पार पडला त्यानंतर सर्व वऱ्हाड्यांना अचानक उलटी आणि चक्कर यायला सुरुवात झाली। त्यामुळे परिसरातील खासगी तसंच सरकारी रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यात आलं। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुमित, आता सध्या जे अत्यवस्था आहेत त्यांच्या प्रकृतीचे काय तपशील आहेत आणि नेमकं कशामुळे ही विषबाधा झाली याचं कारण समजू शकलं का? नक्कीच रिद्धी, कन्नड तालुक्यातील विविध गावातील 8 जोडप्यांचा विवाह सोहळा अंबाला ठाकूरवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। दरम्यान या विवाह सोहळ्यासाठी जवळपास 900 ते 1000 नागरिक आले होते आणि दरम्यान यात वरण आणि डाळ भात खाल्ल्यामुळे जवळपास 500 ते 600 जणांना या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे। यात जवळपास 500 ते 600 नागरिकांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी तात्काळ जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्यांच्या सध्या उपचार सुरू आहेत आणि जवळपास यातील 17 जणांची प्रकृती गंभीर असून एका 8 वर्षीय चिमुकल्याचा या घटनेत मृत्यू झाला आहे। सुरेश गुलाबराव मध्ये असे या 8 वर्षीय चिमुकल्याचे नाव असून या घटनेमुळे त्या संपूर्ण अंबाला गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सुमित।